मिरजेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवाची जय्यत तयारी। मिरजेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरात महामानवाच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। लक्ष्मी मार्केट परिसरात आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कमान उभी केली आहे। यावर लोकशाही जिवंत राहिली तर त्याची फळे नक्कीच लाभतील, पण लोकशाही मेली तर विनाश अटळ, असा बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश अधोरेखित केला आहे। तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत कमान उभी केली आहे। मिरजेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। सायंकाळी विविध मंडळाच्या वतीने एकत्र येत ऐतिहासिक मिरवणूक काढण्यात येत असते। विविध ठिकाणी या मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात येत असते। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता होते। मिरजेच्या जयंतीला वेगळी ऐतिहासिक परंपरा आहे। उद्या 14 एप्रिल रोजी महामानव आपल्या घटनेचे शिल्पकार त्यांनी माणसाला माणसाचा राहण्याचा अधिकार प्राप्त करून दिला। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती फार मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरी होत आहे। आपण पाहता सर्वत्र एक उत्साहाचं वातावरण आहे। म्हणून सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। अलीकडल्या काळात या जयंती उत्सवाला फार मोठं महत्त्व आहे, कारण बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्राला एक कडा ज्याला म्हणतो आपण दिलेला आहे, म्हणजे संविधान दिलेलं आहे, घटना दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेबांनी। आणि मग या घटनेवर प्रहार करण्याचं, या संविधानावर प्रहार करण्याचे प्रयत्न काही जण करतायत। अशा वेळेला सर्वच भारतीय जागृत असणे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणेला कार्यरत असणारी यंत्रणा उभी राहणं गरजेचं आहे। आणि म्हणून या जयंतीला फार मोठं महत्त्व आहे। म्हणून सर्वच कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे, राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात कामाला लागलेले आहेत। प्रत्येक घरापर्यंत संविधान पोहोचावं, संविधानाचं महत्त्व कळावं जनतेला, त्याचा प्रयत्न देखील सर्वच ठिकाणी सर्व कार्यकर्ते करतायत। त्यांनाही मी धन्यवाद देतो। आणि या जयंतीचं आगळं वेगळं महत्त्व आहे, म्हणून या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा।